Welcome again on Department of Zoology, Gopal Krishna Gokhale College, Kolhapur. Okay, now in previous lecture we see the DNA damages. Okay, now there are the various types of DNA damages and we see the mutagens. That means those chemicals which are cause the DNA damage. Okay, it is called as the mutagens. That means the chemicals, it may be the physical factor, it may be the chemical factor or it may be the biological factor. तर आपण पहा, तर जे म्युटाजेन्स आहेत, म्युटाजेन्स म्हणजे जे DNA डॅमेज करतात. ओके, असे जे केमिकल्स असतील किंवा फिजिकल एजंट्स, फॉर एक्झाम्पल UV रेडिएशन्स असेल पहा, किंवा त्याचबरोबर वेगवेगळे रेडिएशन्स, एक्सरे असेल, गॅमा रेज असेल, किंवा हाय टेम्परेचरसुद्धा असेल, असे जे फिजिकल एजंट्स आहेत ते असतील. त्याचबरोबर बायोलॉजिकल एजंट्स, बॅक्टेरिया किंवा व्हायरसेस असतील, किंवा त्याचबरोबर वेगवेगळे केमिकल्स असतील की ज्याच्यामुळे DNA डॅमेजेस होतं, त्याला काय म्हटलं जातं? म्युटाजेन्स म्हटलं जातं. आता हे जे म्युटाजेन्स आहेत ते म्युटाजेन्स, फिजिकल म्युटाजेन्स आपण काल बघितलेले, तर आपल्याला आज पाहायचं आहे ते म्हणजे केमिकल म्युटाजेन्स. त्या केमिकल म्युटाजेन्समधला पहिला आहे तो म्हणजे बेस अनालॉग. ओके, नाव इट इज मीन्स बाय बेस मीन्स नायट्रोजन बेसेस, इट इज प्युरिन, पायरिमिडिन त्या आहेत. त्याचबरोबर प्युरिन्स आहेत ते ॲडिनिन, ग्वानिन, आणि पॅरिमिडिन्स आहेत ते सायटोसिन आणि थायमिन. ते बेस आहेत. त्यांच्यासारखेच असणारे, सिमिलर स्ट्रक्चरनी असणारे जे काही केमिकल्स आहेत त्यांना काय म्हटलं जातं? बेस अनालॉग्स. आणि हे बेस अनालॉग्स आहेत ते काय करतात? तर ड्युरिंग द DNA रेप्लिकेशनच्या वेळी दे आर इंटरकॅलेट किंवा आतमध्ये एंटर होतात. फॉर एक्झाम्पल देर इज द स्टँड, हा स्टँड आहे, दॅट इज द A, T, G आणि C. फॉर एक्झाम्पल देर इज वन ऑफ द केमिकल, एखादं केमिकल आहे विच इज सिमिलर टू दी थायमिन, थायमिनच्या सिमिलर आहे. तर रेप्लिकेशन होत असताना काय होतं? फॉर एक्झाम्पल दॅट इज द एक्स केमिकल. ओके, हे एक्स केमिकल आहे. हे केमिकल काय करतं? तर फॉर एक्झाम्पल दॅट इज द 1X केमिकल, एक्स केमिकल आहे. इट इज सिमिलर टू दी थायमिन, थायमिनच्या सिमिलर आहे. तर रेप्लिकेशन होत असताना ते थायमिनच्या ऐवजी त्याच्यामध्ये ॲड होतं. आता तिथं ॲड झाल्यामुळे काय होईल? तर ॲट द कॉम्प्लिमेंटरी बेस, त्याची जी कॉम्प्लिमेंटरी बेस पेअर तयार होणार आहे, एचा काय तयार इथं कॉम्प्लिमेंटरी असणार आहे T. ओके, जीचा कॉम्प्लिमेंटरी असणार आहे तो C, सीचा कॉम्प्लिमेंटरी असणार आहे तो G. इकडं कॉम्प्लिमेंटरी बेस पेअर तयार होईल. आणि जिथं एक्स म्हणजे नवीन केमिकल तयार झालेला आहे तिथं दुसरा केमिकल ॲड होईल. फॉर एक्झाम्पल आता इथं थायमिनचा अनालॉग आहे, त्यामुळं इथं कुठला ॲड व्हायला पाहिजे होता? ॲडिनिन ॲड व्हायला पाहिजे होता, पण ते ॲडिनिन ॲड होत नाही. तिथं ग्वानिन किंवा सायटोसिन म्हणजे जे दुसरे न्यूक्लिओटाइड्स आहेत ते न्यूक्लिओटाइड्स त्याच्यामध्ये ॲड होतात. त्यामुळं काय होतं पहा, देर इज चेंज इन बेसपेअर्स. जे बेसपेअर्स आहेत AT बेसपेअर आणि GC बेसपेअर, हे AT आणि GC बेसपेअर त्याच्यामध्ये चेंज होतात. नाव दॅट केमिकल्स आर नोन ॲज द बेस अनालॉग्स. ओके, त्यांना बेस अनालॉग्स म्हटलं जातं. असे कुठले कुठले बेस अनालॉग्स आहेत ते आपण त्याच्यामध्ये बघूया. Now, the first one, the most important, that is the 5-bromouracil. आता हे 5-bromouracil पहा, it is the same structure to the thymine. थायमिनचं जसं स्ट्रक्चर आहे सेम आहे, सिमिलर आहे, बट ओनली डिफरन्स दॅट इन अ थायमिन देर इज द मिथाइल ग्रुप इज प्रेझेंट. इन 5-bromouracil देर इज द ब्रोमोइरॅसिल किंवा ब्रोमिन ग्रुप त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. ओके, नाव दिस टू आर, हे दोन्ही जे आहे दीज आर केमिकली सिमिलर. and if there is presence of the 5-bromouracil, they are incorporate in a DNA replication instead of thymine. ते थायमिनच्या ऐवजी DNA मध्ये ॲड होतं. ओके, ते जर ॲड झालं तर काय होतं ते आपण याच्यामध्ये बघूया. ओके, फॉर एक्झाम्पल इफ देर इज द 5-bromouracil, 5-bromouracil जो आहे तो थायमिनचा अनालॉग आहे, बरोबर. तो थायमिनच्या ऐवजी त्याच्यामध्ये ॲड होतो आणि इट इज पेयर विथ ॲडिनिन. ओके, तो कोणाबरोबर पेयर होतो? ॲडिनिन बरोबर पेयर होतो. वेन इट इज इन अ किटो फॉर्म, ज्यावेळी 5-bromouracil किटो फॉर्ममध्ये असतं त्यावेळी ॲडिनिन बरोबर पेयर होतं, आणि ज्यावेळी ते इनॉल फॉर्ममध्ये असतं त्यावेळी इट इज पेयर विथ ग्वानिन, ते ग्वानिन बरोबर पेयर होतं. ओके, तर असं झालं तर पहा, इफ द DNA सिक्वेन्स आहे आणि त्या DNA सिक्वेन्समध्ये देर इज द AT बेस पेयर.
ओके, त्याच्यामध्ये काय आहे, AT बेस पेअर आहे. आता ते AT जे बेस पेअर आहे ते AT बेस पेअरचं रिप्लिकेशन झालं तर तिथं काय होतं, A सेपरेट होतं, T सेपरेट होतं आणि त्यांचे कॉम्प्लिमेंटरी फॉर्म होतात. आता कॉम्प्लिमेंटरी फॉर्म होत असताना जर देर इज इनकार्पोरेट ऑफ 5 ब्रोमो युरॅसिल, जे 5 ब्रोमो युरॅसिल आहे ते जर रिप्लिकेशन होत असताना आतमध्ये एंटर झालं तर काय होतं, थायमिनच्या ऐवजी ते ॲड होतं. आता ॲडेनिन इथं काय असायला पाहिजे होतं, थायमिन असायला पाहिजे होता, पण तिथं कोण ॲड होतं, 5 ब्रोमो युरॅसिल ॲड होतं. ओके, त्यानंतर ॲट द नेक्स्ट रेप्लिकेशनमध्ये द 5 ब्रोमो युरॅसिल चेंज इट्स फॉर्म. तो पहिल्यांदा कुठल्या फॉर्ममध्ये होता, कीटो फॉर्ममध्ये, तो फॉर्म चेंज करतो. ओके, तो कुठल्या फॉर्ममध्ये जातो, इनॉल फॉर्ममध्ये, आणि इनॉल फॉर्ममध्ये गेल्यानंतर तिथं कुणाबरोबर बाइंड होतो, ग्वानिन बरोबर बाइंड होतो. ओके, त्यानंतर ही स्टँड ज्यावेळी सेपरेट होते म्हणजे थर्ड रिप्लिकेशन ज्यावेळी होतं त्यावेळी 5 ब्रोमो युरॅसिल परत ॲडिनिन बरोबर पेअर होतं आणि तिथं GC बेस पेअर तयार होतं. आता ह्याच्यामध्ये पहा, जी ओरिजिनल जो बेस पेअर आहे तो कुठला आहे, AT बेस पेअर. ओरिजिनल बेस पेअर इज द AT बेस पेअर. आणि जर त्याच्यामध्ये 5 ब्रोमो युरॅसिल ॲड झालं तर थर्ड रिप्लिकेशन झाल्यानंतर तिथं काय तयार होतं पहा, GC बेस पेअर. दॅट इज AT बेस पेअर इट इज रिप्लेस बाय द GC बेस पेअर. ओके, AT बेस पेअर जे आहे ते GC बेस पेअरनी काय केलं जातं, रिप्लेस केलं जातं. ओके, त्यामुळं अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये जे बेस पेअर्स आहेत ते बेस पेअर त्याच्यामध्ये चेंज केले जातील. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे इंटरकॅलेटिंग एजंट्स. इंटरकॅलेटिंग एजंट्स म्हणजे काय, दीज आर द केमिकल्स. हे असे केमिकल्स आहेत विच केमिकल्स इट इज इंटरकॅलेट म्हणजे एंटर इन द DNA सिक्वेन्स. ओके, एखादा DNAचा सिक्वेन्स आहे, फॉर एक्झाम्पल इथे पहा, हा एक DNA आहे. ह्या DNAमध्ये तिथे एक सिक्वेन्स आहे. ओके, हा कुठलाही सिक्वेन्स असेल त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये हे इंटरकॅलेटिंग एजंट मध्ये मध्ये काय होतात, ह्या नायट्रोजन बेसेसच्या आतमध्ये जाऊन एंटर होतात. ओके, नाव दीज आर कॉल्ड ॲज द इंटरकॅलेटिंग एजंट्स. ओके, नाव इंटरकॅलेटिंग एजंट प्रोड्यूस म्युटेशन बाय सँडविचिंग देमसेल्फ बिटवीन ॲडजसंट bases in a DNA. These are from the sandwiching themselves. Sandwiching themselves म्हणजे फॉर एक्झाम्पल देर इज द वन सिक्वेन्स ATGC, हा सिक्वेन्स आहे. ओके, आता जर समजा एखादा कुठलाही इंटरकॅलेटिंग एजंट आहे तो T आणि Gच्या मध्ये ॲड झाला तर काय होईल, AT इंटरकॅलेटिंग एजंट इथं ॲड होईल G आणि C. ओके, ना देर इज द G अँड C. आता जिथं इंटरकॅलेटिंग एजंट ॲड झालेला आहे त्याच्या कॉम्प्लिमेंटरी कुठलाही बेस पेअर तिथं तयार होत नाही. दॅट्स फोर देर इज फ्रॉम द गॅप. तिथं काय तयार होतो, गॅप तयार होतो. ओके, कारण इथला जो कॉम्प्लिमेंटरी बेस पेअर त्याचा असणार आहे तो कॉम्प्लिमेंटरी बेस पेअर त्याच्यामध्ये तयार होत नाही. जे इंटरकॅलेटिंग एजंट्स आहेत ते इंटरकॅलेटिंग एजंट्स हे DNAच्या आतमध्ये म्हणजे DNAचा जो सिक्वेन्स आहे त्या DNAच्या सिक्वेन्समध्ये ॲड झाल्यामुळे देर इज डिस्टोर द 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर ऑफ दी हेलिक्स. ओके, आता इथे पहा, हे हेलिकल स्ट्रक्चर आहे. ह्या हेलिकल स्ट्रक्चरच्या आतमध्ये जर इंटरकॅलेटिंग एजंट आतमध्ये इन्सर्ट झाले तर काय होतं, हेलिक्सचं जे स्ट्रक्चर आहे ते हेलिक्सचं स्ट्रक्चर चेंज होतं. दॅट कॉजिंग सिंगल न्यूक्लियोटाइड इन्सर्शन ऑर डिलिशन इन अ रिप्लिकेशन. ओके, इन्सर्ट झाल्यानंतर ज्यावेळी पुढचं रिप्लिकेशन होईल त्या पुढच्या रिप्लिकेशनमध्ये देर इज नवीन बेसेस त्याच्यामध्ये ॲड केले जातील किंवा आहे ते बेसेस डिलीट करून टाकले जातील. दॅट इज कॉज द फ्रेमशिफ्ट म्युटेशन. हे ऑलरेडी आपण बघितलेलं पहा. फ्रेमशिफ्ट म्युटेशन म्हणजे काय, ज्या म्युटेशनमध्ये काय होतं, ॲडिशन होतं किंवा एखाद्या बेसेसचं डिलिशन होतं त्याला फ्रेमशिफ्ट म्युटेशन म्हटलं जातं. आणि दिस इंटरकॅलेटिंग एजंट जे आहेत त्यांच्यामुळे हे फ्रेमशिफ्ट म्युटेशन होतं. अँड सो द म्युटाजेनिक इफेक्ट ऑफ इंटरकॅलेटिंग एजंट आर ऑफन सिव्हिअर. त्यामुळं फॉर एक्झाम्पल एखादा हा सिक्वेन्स आहे आणि ह्या सिक्वेन्सवरती जीन्स आहेत. ओके, भरपूर जीन्स आहेत. फॉर एक्झाम्पल दॅट इज द इन्सुलिन जीन. ओके, हा सेगमेंट जो आहे तो इन्सुलिन जीनचा आहे. तर जर समजा ह्याच्यामध्ये इंटरकॅलेटिंग एजंट एखादा जाऊन ॲड झाला किंवा तिथला जो सिक्वेन्स आहे तो जर सिक्वेन्स डिलीट झाला तर तिथं इन्सुलिन तयार होणार नाही. इन्सुलिन नाही तयार झालं तर तिथं काय होऊ शकतं, डायबिटीस होऊ शकतो. अशा पद्धतीनं जे काही
म्युटेशन हे इंटरकॅलेटिंग एजंटमुळे जर झालं तर इट बिकम द व्हेरियस लिथल. ओके, ते हानिकारक असू शकतं किंवा सिव्हिअर असू शकतं. बिकॉज का? कारण इंटरकॅलेटिंग एजंट्स जनरेट बोथ ॲडिशन अँड डिलिशन टू दी DNA. DNAचं काय करतात? काही ॲड करतात किंवा त्याचं काहीतरी डिलीट करतात. दे रिव्हर्स इफेक्ट ऑन ओन म्युटेशन. त्यामुळं त्याच्यामध्ये काय होतं? म्युटेशन होतं. आता असे कुठले इंटरकॅलेटिंग एजंट्स आहेत त्याच्यामध्ये प्रोफ्लॅविन, ॲक्रेडिन ऑरेंज आहे, इथिडियम ब्रोमाइड आहे आणि डायऑक्झिन आहे. असे वेगवेगळे केमिकल्स त्याच्यामध्ये आहेत विच आर ॲक्ट ॲज द इंटरकॅलेटिंग एजंट. हे इंटरकॅलेटिंग एजंट म्हणून ॲक्ट होतं. फॉर एक्झाम्पल ॲक्रेडिन डाय अँड फ्रेमशिफ्ट म्युटेशन. हे ॲक्रेडिन डाय जे आहे इट इज कॉज द फ्रेमशिफ्ट म्युटेशन करतं. नाव ॲक्रेडिन डाय कसं फ्रेमशिफ्ट म्युटेशन करतं ते आपण बघूया. नाव फॉर एक्झाम्पल देर इज द वन DNA. हा नॉर्मल DNA आहे. त्याचा हा सिक्वेन्स आहे. सिक्वेन्स काय पहा, GTACCAATTACGC हा सिक्वेन्स आहे त्याच्यामध्ये आणि त्याचा हा कॉम्प्लिमेंटरी बेस पेअर खालचा जो आहे तो. ओके, इफ देर इज द ॲडिशन ऑफ ॲक्रिडिन, जर त्याच्यामध्ये ॲक्रिडिनला हा DNA जो आहे नॉर्मल DNA तो जर एक्सपोज झाला तर काय होतो, दिस ॲक्रिडिन इट इज इंटरकॅलेट इन अ DNA. ओके, तो DNA मध्ये काय होतो? इंटरकॅलेट होतो, म्हणजे आतमध्ये जाऊन बसतो. अँड देर इज फ्रॉम द सँडविच ऑफ द बेसेस. आता ह्याच्यामध्ये सँडविच म्हणजे काय? दोन्हींच्यामध्ये सँडविचमध्ये काय असतं? वरती एक ब्रेड असतो, खाली एक ब्रेड असतो आणि इथं काय असतं? देर इज द व्हेजिटेबल्स. ओके, जे काही व्हेजिटेबल्स आहे, सॉस आहे, ह्या दोन्ही ब्रेडच्या मध्ये असतं म्हणून त्याला आपण सँडविच म्हणतो. ओके, तसंच पहा याच्यामध्ये काय आहे? याच्यामध्ये नायट्रोजन बेसेस आहेत, साईडला 2 बेसपेअर्स आहेत आणि त्या 2 बेसपेअरच्या मध्ये तो जाऊन ॲज लाईक द सँडविचसारखा ॲक्रिडिन जाऊन बसतो. ओके ना, त्यामुळे काय होतं? ड्युरिंग द नेक्स्ट रेप्लिकेशन आता ॲट द नेक्स्ट रेप्लिकेशनमध्ये हे ज्या दोन्ही स्टँड्स आहेत त्या दोन्ही स्टँड एकमेकापासून काय होतात? सेपरेट होतात. ओके, सेपरेट झाल्यानंतर त्याच्यामध्ये देर इज फ्रॉम द गॅप. आता इथं जिथं ॲक्रिडिन ॲड झालेलं पहा, ह्या पॉईंटला इथे आणि इथे देर इज फ्रॉम द गॅप. तो गॅप तयार होतो आणि तो गॅप भरून काढण्यासाठी त्याच्यामध्ये देर इज द ॲडिशन. तिथं काहीतरी ॲड केलं जातं. फॉर एक्झाम्पल इथे पहा, इथे काय झालेलं आहे? तिथला हा जो गॅप आहे तो भरून काढण्यासाठी TAT हा काय केला? सिक्वेन्स त्याच्यामध्ये इन्सर्ट केला जातो. किंवा इथं असणारे जे काही नायट्रोजन बेसेस आहेत ते बेसेस त्याच्यामध्ये काय केले जातील? डिलीट केले जातील. ओके, त्यामुळं काय होणार आहे? त्याची दुसरी जी स्टँड तयार होणार आहे ती दुसरी स्टँडसुद्धा त्याच्यामध्ये काय होते? चेंज होते. ओके, अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये काय होऊ शकतं? म्युटेशन होऊ शकतं. इट इज ड्यू टू द ॲक्रिडिन. त्यानंतर बेस मॉडिफाईंग एजंट्स त्याच्यामध्ये आहेत. नाव दीज आर द केमिकल्स दॅट ॲड द अल्किल ऑर अरिल ग्रुप इन अ नायट्रोजन बेसेस अँड मॉडिफाय देम सो दॅट एन्हान्स बेस रिझल्ट इन नो रेप्लिकेशन. आता ह्याच्यामध्ये पहा, हे बेस मॉडिफाईंग एजंट्स काय करतात? जे काही नायट्रोजन बेसेस आहेत ॲडेनिन, त्याच्यामध्ये कुठले कुठले आहेत? तर ॲडेनिन आहे, गॉनिन आहे, सायटोसिन आहेत, थायमिन आहे. तर ह्याच्यामध्ये काय ॲड करतात ते? इट इज ॲड द मिथाईल ग्रुप ऑर दी इथाईल ग्रुप. इथाईल किंवा मिथाईल ग्रुप त्याच्यामध्ये ॲड करतात किंवा अरिल ग्रुप जो आहे तो अरिल ग्रुप त्याच्यामध्ये ॲड करतात. ते जर ॲड केले ह्याच्यामध्ये, जर समजा ॲडेनिनमध्ये, गॉनिनमध्ये, सायटोसिनमध्ये, थायमिनमध्ये जर ॲड केले तर त्यांचा जो असणारा स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर चेंज होतं. स्ट्रक्चर चेंज झालं की बेस पेअरचं तिथं काय होत नाही? रेप्लिकेशन होत नाही. किंवा ए आहे तो कोणाला बाइंड होतो? टीला बाइंड होतो किंवा टीला पेयर होतो आणि जी आहे तो सीला पेयर होतो. तर ए जर मॉडिफाय झाला किंवा त्याच्यामध्ये अल्किल ग्रुप किंवा मिथाईल ग्रुप कुठलाही ग्रुप जर ॲड झाला तर ॲडेनिनचं स्ट्रक्चर चेंज होतं. इट नॉट पेयर विथ अ थायमिन. तो थायमिन बरोबर पेयर होत नाही, तो दुसऱ्याबरोबर पेयर होतो, ग्वानिन बरोबर किंवा सायटोसिन बरोबर. त्यामुळे तिथे काय होतं? जे पेयर्स आहेत, बेस पेयर्स आहेत ते त्याच्यामध्ये चेंज केले जातील. फॉर एक्झाम्पल आता अशामध्ये कुठले बेस मॉडिफाईंग एजंट्स आहेत त्याच्यामध्ये पहा,
दिस बेस मॉडिफाईंग एजंट्स आर मिथाईल मिथेन सल्फोनेट आहे, मिथाईल नायट्रोसोयुरिया आहे, 3 मिथाईल ॲडिनिन आहे, मिथाईल गॉनिन आहे, 7 मिथाईल गॉनोसिन आहे. अशा पद्धतीनं वेगवेगळे त्याच्यामध्ये बेस मॉडिफाईंग एजंट्स प्रेझेंट आहेत. ओके, तर फॉर एक्झाम्पल इफ द गॉनिन इज प्रेझेंट, गॉनिन आहे, इट इज एक्सपोज टू इथाईल मिथाईल सल्फोनेट. ओके, हे गॉनिन आहे, ते गॉनिन कशाला एक्सपोज झालं? इथाईल मिथाईल सल्फोनेटला. तर काय होऊ शकतं? इथाईल मिथाईल सल्फोनेटमधला जो इथाईल आणि मिथाईल ग्रुप आहे, दॅट इथाईल अँड मिथाईल ग्रुप इट इज ट्रान्सपोर्ट टू दी गॉनिन. तो गॉनिनला ट्रान्सपोर्ट केला जातो. फॉर एक्झाम्पल इथं वरती पहा, इथं त्याच्यामध्ये ओके कुठे गेलं? ओके, तर याच्यामध्ये तुम्ही जर वरती बघितलं तर इथे तो ग्रुप ॲड होतो. कुठल्या नाव हिन्स इट इज कॉल्ड ॲज द इथाईल ग्वानिन. त्याला इथाईल ग्वानिन म्हटलं जातं. आणि ते इथाईल ग्वानिन जे आहे इट इज पेअर विथ अ थायमिन. जर ओरिजिनल ग्वानिन असेल तर तो कोणाबरोबर पेअर झाला असता? सायटोसिन बरोबर. पण आता मॉडिफाय झालेलं जे इथाईल ग्वानिन आहे ते इथाईल ग्वानिन कोणाला पेअर होतं? थायमिनला पेअर होतं. त्यामुळं काय झालं पहा, इथं जी सी बेस पेअर आहे, तो जी सी बेस पेअर हा कोणाने रिप्लेस केला जातो? एटी बेस पेअरनी रिप्लेस केला जातो. ओके, फॉर एक्झाम्पल देर इज द थायमिन इज प्रेझेंट, थायमिन प्रेझेंट आहे. तर हे थायमिन जर इथाईल मिथाईल सल्फोनेट हे केमिकल आहे, त्या इथाईल मिथाईल सल्फोनेटला जर एक्सपोज झालं तर काय होऊ शकतं? इथाईल मिथाईल सल्फोनेटमधला जो इथाईल ग्रुप आहे तो थायमिनला ट्रान्सपोर्ट केला जातो आणि तो त्या थायमिनला बाइंड होतो. अँड देर इज फ्रॉम द इथाईल ग्वानिन, इथाईल थायमिन तयार होतं. आणि तयार झालेलं इथाईल थायमिन जे आहे इट इज पेअर विथ ग्वानिन. ते ग्वानिन बरोबर पेअर होतं. आता जर समजा नॉर्मली इफ द थायमिन इज प्रेझेंट, नॉर्मली त्याच्यामध्ये जर थायमिन प्रेझेंट असतं तर ते कोणाबरोबर बाइंड झालं असतं? पेअर झालं असतं ॲडिनिन बरोबर. पण जे मॉडिफाय झालेलं इथाईल थायमिन जे आहे दिस इथाईल थायमिन इट इज पेअर विथ ग्वानिन. त्यामुळं एटी बेस पेअर जो होता ॲडिशनल म्हणजे ओरिजिनली टी ए बेस पेअर इट इज रिप्लेस बाय द सी जी बेस पेअर. तिथं सी जी बेस पेअर तयार होतो. त्यानंतर फॉर एक्झाम्पल इथे पहा, वन इज द सी जी, हा काय आहे? बेस पेअर आहे. इट इज एक्सपोज टू द इथाईल मिथाईल सल्फोनेट. इथाईल मिथाईल सल्फोनेटला एक्सपोज झालं तर काय होतं? जे ग्वानिन आहे तिथं मिथाईल ग्वानिन तयार होतं. आणि नेक्स्ट रिप्लिकेशनमध्ये काय होणार आहे पहा, ते मिथाईल ग्वानिन सेपरेट होतं आणि सायटोसिन सेपरेट होतं. सायटोसिनचा कॉम्प्लिमेंटरी ग्वानिन ॲड होतो. देर इज फॉर्म द वन ओरिजिनल स्टँड. म्हणजे जी ओरिजिनल जशी होती तशी स्टँड त्याच्यामध्ये तयार होते. बट द ग्वानिन मिथाईल ग्वानिन जे आहे इट इज पेअर विथ थायमिन. जर ओरिजिनल ग्वानिन असेल तर तो कोणाबरोबर बाइंड झाला पाहिजे? सायटोसिन बरोबर. पण हा कोणाबरोबर बाइंड होतो पहा? पेअर होतो थायमिन बरोबर. ॲट द नेक्स्ट रिप्लिकेशन, पुढच्या रिप्लिकेशनमध्ये काय होतं? दिस ग्वानिन इज सेपरेट. हे मिथाईल ग्वानिन सेपरेट होतं, थायमिन सेपरेट होतं. थायमिन जे आहे ते ॲडिनिन बरोबर पेअर होतं आणि इथाईल ग्वानिन जे आहे इट इज पेअर विथ अगेन थायमिन. ते परत थायमिन बरोबर बाइंड होतं. त्यामुळे काय झालं पहा, ओरिजिनल जो सी जी बेस पेअर होता इट इज रिप्लेस बाय टी ए बेस पेअर. तो काय होतो? टी ए बेस पेअरनी रिप्लेस केला जातो. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे डी लॅमिनेटिंग एजंट्स. आता हे डी लॅमिनेटिंग एजंट्स काय आहेत? दीज आर द केमिकल्स which removes the amino group from the nitrogen bases so that change the another bases. आता हे म्हणजे काय? डी अमायनेटिंग एजंट. ओके, डी अमायनेटिंग एजंट जे आहे इट इज रिमूव्ह द अमिनो ग्रुप. ओके, फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये पहा, डी मीन्स रिमूव्ह करणे. काय रिमूव्ह करतात? अमिनो ग्रुप. म्हणजे नायट्रोजन बेसेस जे आहेत त्या नायट्रोजन बेसेसमध्ये असणारे अमिनो ग्रुप म्हणजे कुठले? NH2 ग्रुप. त्याच्यामध्ये असणारा NH2 ग्रुप किंवा NH3 ग्रुप अमिनो ग्रुप जे आहेत ते अमिनो ग्रुप रिप्लेस करतात. ते रिप्लेस केल्यामुळे त्यांचे जे बेसेस आहेत ते बेसेस काय होतात? चेंज होतात. ओके, त्यानंतर पहा, फॉर एक्झाम्पल नायट्रस ॲसिड. त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल म्युटेशन नायट्रस ॲसिडला जर एखादं DNA जो आहे किंवा एखादे जर समजा
नायट्रोजन बेसेस आहेत ते जर एक्सपोज झाले तर काय होऊ शकतं ते पहा या डायग्राममध्ये. इफ देर इज प्रेझेन्स ऑफ द सायटोसिन, तर तिथं काय आहे, सायटोसिन आहे. ते सायटोसिन जर नायट्रस ॲसिडला एक्सपोज झालं, HNO2 म्हणजे नायट्रस ॲसिडला एक्सपोज झालं तर काय होतं पहा, देर इज रिमूव्ह द NH2 ग्रुप. इथं वरती जो होता पहा NH2 ग्रुप, हा NH2 ग्रुप रिमूव्ह केला जातो. ओके, अँड दॅट सायटोसिन इट इज कन्व्हर्टेड इंटू युरॅसिल. त्याचं कन्व्हर्जन युरॅसिलमध्ये होतं. आता तयार झालेलं जे युरॅसिल आहे इट इज पेअर विथ ॲडिनिन, ते ॲडिनिन बरोबर पेअर होतं. जर समजा इफ देर इज ओरिजिनल सायटोसिन इज प्रेझेंट, तर ते कुणाबरोबर बाइंड झालं असतं, ग्वानिन बरोबर. पण तयार झालेलं जे युरॅसिल आहे ते कुणाबरोबर बाइंड होतं, ॲडिनिन बरोबर. तर इथं काय केलं जातं, CG बेस पेअर आहे तो CG बेस पेअर काय झाला पहा, UA बेस पेअरनी किंवा तिथं TA बेस पेअरनी रिप्लेस केला जातो. ओके, त्यानंतर इफ द ॲडेनिन इज प्रेझेंट, ॲडेनिन आहे तो जर काय झाला, नायट्रस ॲसिडला एक्सपोज झाला, तर तिथं काय होतं, देर इज रिमूव्ह ऑफ अमिनो ग्रुप. हा NH2 ग्रुप आहे तो रिमूव्ह केला जातो अँड दे ॲडेनिन इट इज कन्व्हर्टेड इंटू हायपोझॅन्थिन. त्याचं हायपोझॅन्थिनमध्ये कन्व्हर्जन होतं आणि तयार झालेलं हायपोझॅन्थिन जे आहे इट इज पेअर विथ द सायटोसिन, ते सायटोसिन बरोबर पेअर होतं. इफ द देर इज ओरिजिनल ॲडेनिन इज प्रेझेंट, ओरिजिनल ॲडेनिन असता तर तो कोणाबरोबर बाइंड झाला असता, थायमिन बरोबर. पण तयार झालेलं हायपोझॅन्थिन आहे ते कोणाबरोबर पेअर होतं, सायटोसिन बरोबर पेअर होतं. आता याच्यामध्ये पहा, इफ देर इज द वन सिक्वेन्स, एक इतर DNA चा सिक्वेन्स आहे, इट इज द नॉर्मल पॅरेंटल स्टँड आहे. इफ दीज आर एक्सपोज टू द HNO3, ते HNO3ला एक्सपोज झालं तर इथला जो ॲडिनिन आहे तो ॲडिनिनमधला काय झाला असं कन्सिडर करूया की त्याच्यामधला जो NH2 ग्रुप आहे तो काय झाला, रिमूव्ह झाला, निघून गेला. तर काय होतं, हे फर्स्ट रेप्लिकेशनमध्ये काय होणार, हे दोन्ही स्टँड एकमेकापासून सेपरेट होणार. इथं जो सेपरेट झाल्यानंतर इथं थायमिन आहे त्याचा कॉम्प्लिमेंटरी ॲडिनिन म्हणजे ही नॉर्मल स्टँड तयार होते, नॉर्मल डॉटर स्टँड तयार झाली. पण जिथे हे अमायनेटेड ॲडिनिन आहे की ज्याच्यामधून अमिनो ग्रुप रिमूव्ह झालेला आहे, असा जो ॲडिनिन आहे त्याच्यावर कॉम्प्लिमेंटरी काय ॲड व्हायला पाहिजे होता, थायमिन ॲड व्हायला पाहिजे होता. पण तो थायमिनच्या ऐवजी तिथं काय ॲड होतं, सायटोसिन ॲड होतं. ओके, ज्यावेळी परत त्यांचं रिप्लिकेशन होईल त्यावेळी ही स्टँड सेपरेट होणार आहे, ही स्टँड सेपरेट होते आणि त्यांचे कॉम्प्लिमेंटरी परत तयार केले जातात. आता इथे पहा काय झालं, द ओरिजिनल पेअर इट इज द AT बेस पेअर, पण इथं नवीन काय तयार झालं पहा, GC बेस पेअर. त्यानंतर हा जो ॲडिनिन आहे कुठला आहे, अमायनेटेड ॲडेनिन, तो परत सायटोसिन बरोबर पेअर होतो. म्हणजे परत आहे असे म्युटेटेड डॉटर सेल्स म्हणजे चेंज झालेले जे बेस पेअर्स आहेत ते बेस पेअर तयार होतात. त्याच्यामध्ये पहा काय झालं, इथं AT बेस पेअर आहे बरोबर. AT बेस पेअर इट इज रिप्लेस बाय, कोणाने रिप्लेस केलं पहा, GC बेस पेअर. GC बेस पेअरनी काय केलं जातं, रिप्लेस केलं जातं. ओके, नाव अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये देर आर द व्हेरियस केमिकल्स आर प्रेझेंट. भरपूर त्याच्यामध्ये असे केमिकल्स प्रेझेंट आहेत की ज्या केमिकल्समुळे जे DNAचे नायट्रोजन बेसेस आहेत ते नायट्रोजन बेसेस काय केले जातात, चेंज केले जातात ना, किंवा त्याच्यामध्ये म्युटेशन होतं किंवा DNA डॅमेज होतं. ओके, तर इथेपर्यंतचा पार्ट लक्षात ठेवा. नेक्स्ट पॉईंट जे आहे ते आपण पुढच्या लेक्चरला पाहू.